तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घरे तुमचं या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर या आधीच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की मी आणि सेजल शनिवारवाडा आणि गणपती दर्शन घेऊन पुढे निघालो. तर शनिवारवाड्यातच आम्ही आमचा पूर्ण दिवस घालवला म्हणलं तरी चालेल, कारण खूप वेळ आम्ही तिथेच गप्पा मारत आमचा टाईम स्पेंड करत होतो. आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. दिवस संपत चालला होता, पण आमच्या गप्पांना मात्र लिमिट नव्हतं. खरं सांगायचं तर आजचा दिवस संपूच नये असंच वाटत होतं. खूप साऱ्या गप्पा मारून आम्ही थोडंसं शनिवारवाडा पण एक्सप्लोअर केलं. शनिवारवाड्याच्या मेन भिंती आणि त्याचं स्ट्रक्चर पाहत पाहत आम्ही पुढे पुढे चालत होतो. पण खरं सांगू, या शनिवारवाड्याने मात्र आम्हाला अनलिमिटेड आठवणी दिल्या. दुपारचं कडक ऊन आणि खूप साऱ्या गप्पा मारल्यामुळे आमचं घसा जरा सुकला होता. मग आम्ही थोड्या वेळातच तिकडे रस प्यायला गेलो. मस्तपैकी थंडगार रस पिला आणि म्हणलं आता चला, पुण्यात आलोच आहोत तर तुळशीबागेत थोडीशी शॉपिंग करू. पण तुळशीबागेत इतकी गर्दी होती, बोलायलाच नको. तेवढ्यातच पावसाचं वातावरण झालं आणि आम्ही कॉर्न घेतले. कॉर्न खाता खाताच पाऊस आला. मस्त कॉर्न खात खात आम्ही पाऊस एन्जॉय केला. लगेचच थोड्या वेळात आम्ही लस्सीही पिली आणि शेवटी ती वेळ येऊनच पोचली परत निघण्याची. डोळ्यामध्ये थोडेसे अश्रू आणि मनात खूप साऱ्या आठवणी घेऊन पुन्हा घरी जायला निघालो. तर मी गाडी चालवत होते आणि ह्या मॅडम बघा अशा काही रील्स बनवत बसल्या होत्या गाडीवर. खूप साऱ्या गप्पा आम्ही गाडीवर सुद्धा मारत होतो. असं वाटत होतं की आजचा दिवस संपायलाच नको, रस्ता लवकर संपायलाच नको, पण तो संपलाच आणि शेवटी पाणीपुरी खाऊन आम्ही आमचा दिवस घालवला. पण खरं सांगू, आजच्या दिवसाने आम्हाला खूप साऱ्या छान आठवणी दिल्या. लग्नानंतरचा हा मी स्वतःसाठी आणि माझ्या मैत्रिणींसोबतचा काढलेला वेळ आमच्या दोघींसाठी अविस्मरणीय होता. शनिवारवाड्यातला हा आमचा पूर्ण दिवस मी कधीच विसरणार नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ असेच आवडत असतील तर मला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझी आणि माझ्या मैत्रिणींची मैत्री तुम्हाला कशी वाटली. थँक्यू. फॉलो फॉर मोर.